विनायक सातपुते. मी एक अनाथाश्रम चालवतो. माझे अनाथाश्रम हे आमच्या शहराच्या थोडे बाहेर आहे. माझ्या आश्रमात जवळजवळ 25 ते 30 लहान मोठी मुले राहतात. त्यांचे संगोपन करणे मला आणि माझ्या पत्नीला मनापासून आवडते. माझी पत्नी विभावती ही मला हे आश्रम चालवण्यास मदत करत असते. आमच्यासोबत अजून एक जोडपं त्यांची काळजी घेत असतं. जीवन आणि सुरेखा असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. मी आता 52 वर्षांचा आहे. आम्हाला स्वतःला मूलबाळ नाही, पण ही सगळी आश्रमातील मुले सगळी आमचीच. मी ह्यांना सगळ्यांना सवयी लावून दिल्या आहेत. सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या देवाच्या नावाने सुरू करणे हे त्यांना समजावून दिले होते. काही मुलांना दत्तक घेऊन लोक त्यांच्या घरी नेत असत, तर काही नवीन मुले माझ्या आश्रमात येत असत. एकदा मी माझ्या पत्नीला सांगितले, मी एका उद्योगपती विश्वनाथराव मोहिते यांच्याकडे जात आहे. त्यांनी मला काल बोलावले होते, पण मला विसर पडला. तर मी आज जीवनला सोबत घेऊन जात आहे. बहुधा संध्याकाळ होईल. तू यांची काळजी घे. अहो, काय इतकी आवश्यकता आहे का जाण्याची? काळजीच्या स्वरात ती मला म्हणाली. ते आपल्या आश्रमासाठी मोठी देणगी देणार आहेत, कारण सरकारकडून जेमतेम जेवढे होईल तेवढे आपल्याला मिळत असते. पण त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या लोकांचे कसे भागेल, म्हणून मी त्यांच्याकडे जात आहे असे म्हणून मी जीवनला आवाज देऊन त्याला सोबत घेतले आणि मोहिते यांच्याकडे गेलो. मला आश्रमात यायला संध्याकाळ झाली होती. त्यांनी मला 50,000चा चेक दिला. तो दुसऱ्या दिवशी मी बँकेत जाऊन मोडून आलो. आता मला कसलीच चिंता लागलेली नव्हती. काही 1-2 महिने सहज निघून जाणार होते. एकदा सकाळी मी ऑफिसात असतानाच जीवन पळत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, साहेब, बाईसाहेबांना कसे तरीच होत आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. चला लवकर. मी ताडकन उठून बाहेर पडलो. मी त्या खोलीत गेलो जिकडे विभावती होती. आम्ही तिला माझ्या गाडीत दवाखान्यात नेले. जीवनही माझ्या सोबत होता. आम्ही दवाखान्यात आलो तेव्हा डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतले. संध्याकाळी तिचा रिपोर्ट आला. त्यात समजले की विभावतीला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि ही 2 ते 3 महिनेच फक्त. एवढे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी घरी येऊन खाली पडणार होतो. तेवढ्यातच मला जीवनने सांभाळून घेतले. मी जीवनला आश्रमात फोन करायला सांगितला. त्या मुलांकडे सुरेखाला लक्ष द्यायला सांगितले. जीवन गेला आणि काही वेळाने पुन्हा आला. हिला अजून काही दिवस दवाखान्यातच ठेवायचे होते. मी इकडेच थांबलो आणि जीवनला आश्रमात जायला सांगितले. मग रात्री तो आश्रमात गेला आणि 1 तासाने डबा घेऊन परत आला. पण त्या रात्री मी काही जेवलोच नाही. विभा झोपेतच होती. काही दिवसांनी अचानकच दवाखान्यातच विभाला त्रास होऊ लागला. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. मी लगेचच डॉक्टरांना आवाज दिला. नर्स, डॉक्टर सगळे धावपळ करू लागले. काही 10 मिनिटे ते हालचाल करत होते, पण शेवटी ती आम्हाला सोडून निघून गेली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण यश काही आले नाही. आता विभाला जाऊन 15 दिवस झाले होते. आम्ही तिघही या अनाथ मुलांचा सांभाळ करू लागलो. पण विभा होती तेव्हा मला कसलीच काळजी नव्हती. आणि आता एक गोष्ट अशी झाली की आमच्या आश्रमात आता बरेच मुले दाखल झाले होते आणि दत्तक घेऊन जाणारे कमी झाले होते. आता आम्हाला जास्तच काळजी वाटू लागली. मुलांची संख्या वाढली आणि देणगी देणारे कमीच झाले. सरकारकडून आम्हाला दर महिन्याला फक्त 15,000 मिळत असे. यात इतक्या 30 मुलांचे कसे होणार? एकदा रात्री मी नुकताच येऊन झोपलो होतो. वेळ 9 वाजेची होती. आमच्या आश्रमाचे गेट कुणीतरी वाजवत होते. मी उठून बाहेर गेलो तर एक 11 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षांचा छोटा मुलगा होता. मी तिकडे जाऊन त्यांना आत बोलावले. ते दोघेही खूप रडत होते. मी जीवनला आवाज दिला. तो तातडीने त्याच्या खोलीबाहेर आला. मी त्याला यांना आत न्यायला सांगितले. मी माझ्या खोलीत येऊन झोपी गेलो. सकाळी मी आश्रमाच्या ऑफिसात आलो आणि जीवनला आवाज दिला.
काही वेळाने तो हजर झाला. अरे, ते काल आलेले त्या दोघांनाही घेऊन ये, त्यांची नावे लिहून घ्यावी लागतील मला, असे बोलून मी एक रजिस्टर काढले होते. जीवन बाहेर पडला आणि त्या दोघांनाही घेऊन ऑफिसात आला. मी त्याला जायला सांगितले. काय मुली, तुझे नाव काय आणि तुम्हाला इकडचा पत्ता कोणी दिला? मी त्यांना समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले. मी अनघा आणि हा माझा भाऊ विकी. आमचे आई वडील आम्ही लहान असतानाच वारले. आम्ही माझ्या आजीकडे राहायचो. परवा सकाळी माझी आजी गावाला जाते असे सांगून गेली, पण परत काही आली नाही. मग आम्ही बाहेर एका ठिकाणी बसलो होतो. तेव्हा एक मावशी आल्या आणि आम्हाला इकडे घेऊन आल्या. हो का? कोण होत्या त्या? काही माहिती आहे का तुम्हाला? मी त्यांचे नाव रजिस्टरमध्ये लिहित विचारू लागलो. आम्ही कधीच त्यांना नाही पाहिले. बरं बरं, जा तुम्ही आणि जेवून घ्या. आश्रमात असे बरेच मुले येत असत आणि त्यांना सांभाळणे आता कठीण होत होते. आता माझ्या आश्रमात 50 मुले झाले होते. एकदा एक मोठी 4 चाकी गाडी आमच्या आश्रमासमोर येऊन थांबली. एक प्रतिष्ठित व्यक्ती आतमधून उतरले. मी त्यांना ओळखले. ते एक मोठे उद्योगपती होते, वसंतराव झुंबड. मी त्यांना नमस्कार केला आणि आत बोलावले. आत येताच ते म्हणाले, विनायकराव नमस्कार. मी तुमचे अनाथाश्रम पाहायला आलो आहे आणि देणगी द्यायला आलो आहे. या ना, बसा. मी ओळखतो तुम्हाला. ते माझ्या ऑफिसात आले आणि माझ्या समोरच्या खुर्चीत बसले. मी जीवनला चहा आणायला सांगितला. त्यांच्यासोबत त्यांचा एक माणूस होता. जीवनने चहा आणला आणि चहा घेऊन मी त्यांना आश्रम पाहायला घेऊन गेलो. त्यांना माझ्या आश्रमात असलेल्या सगळ्या मुलांना दाखवले. ज्या खोल्यात मुले राहत होते त्या सगळ्या पाहून त्यांनी मला 1 लाखाचा चेक दिला. मला खूप आनंद झाला. आता काही मुले नुकतेच म्हणजे काही दिवसांपूर्वी आलेली होती. एकदा मी सकाळी जीवनला बोलावले आणि त्याला सांगितले की मी दुपारीच काही दिवसासाठी मुंबईला जात आहे. या सगळ्यांची योग्य ती काळजी घे. मी 10 दिवसांनी येईल. माझ्या मागे कोणी देणगीदार आले तर देणगी घेऊन योग्य तो वापर करून घे. मला जाणे अत्यंत गरजेचे आहे. मी त्याला थोडे पैसे दिले जेणेकरून 10 दिवस काही अडचण येणार नाही. मी मुंबईला जायला निघालो. आता 4 वाजत आले होते. मी मुंबईला जायची ट्रेन पकडली आणि गेलो. मी मुंबईला एका मोठ्या उद्योगपतीकडे आलो होतो. त्यांच्याकडून माझ्या आश्रमासाठी देणगी घ्यायला आलेलो होतो आणि बरेच कामही होती. मी 10 दिवस मुंबईला राहून आलो आणि माझ्या आश्रमात या 10 दिवसात खूप काही घटना घडून गेल्या ज्यावर माझाच काय तुमचाही विश्वास बसणार नाही. मी सकाळीच माझ्या आश्रमात आलो होतो आणि आल्या आल्या ऑफिसमध्ये आलो. मी जेव्हा आलो तेव्हा जीवन घाईघाईतच ऑफिसात आला आणि माझ्या समोरच्या खुर्चीत बसला. काय रे, इतका का घाबरला? काय झाले इतके? दादा, तुम्ही मुंबईला गेले तेव्हा खूप विचित्र घटना घडल्या आहेत. माझा जीवच जायचा बाकी होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत तो म्हणाला. काय झाले ते तर सांगा. तो सांगू लागला. दादा, तुम्ही गेल्यावर आपल्याकडे काही नवीन मुले आलेली. त्यापैकी एक खूपच आजारी पडला. आम्ही कोणीच घरी नव्हतो, म्हणजे बाजार करायला गेलो होतो. आम्हाला वेळ लागला. तेव्हा तो बोलण्याचेच एकदम बंद झाला आणि काही वेळाने बोलू लागला. त्या छोट्या मुलाला कोणीतरी दवाखान्यात नेले होते. त्याला खूप ताप आला होता. लवकरच त्याला दवाखान्यात नेले गेले. दवाखान्यातून परत आल्यावर त्या मुलाने मी इकडे ऑफिसात असताना आपल्या ताईसाहेबांचा फोटो पाहिला आणि मला म्हणाला, मला या मावशींनी दवाखान्यात नेले. त्यांनी कडेवर घेऊन मला तिकडे नेले होते. मी त्याकडे इतके लक्ष दिले नाही, पण मी दवाखान्यात गेल्यावर आपल्या ताईंचा फोटो त्या डॉक्टरांना दाखवला. तेव्हा ते डॉक्टर पण म्हणाले की यांनीच याला इकडे आणले होते. मी त्याचे एवढे बोलणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो पुढे सांगू लागला. सुरेखा आजारी पडली तेव्हा सगळ्या मुलांना 3-4 दिवसांपूर्वी कोणीतरी स्वयंपाक करून ठेवला होता
आणि आपल्या आधीच्या मुलांनी त्यांना पाहिल्याचे सांगत आहे. इतक्यातच आमच्या आश्रमासमोर ते आधी एकदा आलेले उद्योगपती वसंतराव झुंबर पुन्हा आले होते. ते थेट माझ्या ऑफिसात आले. मी जीवनला आपण नंतर बोलू असे सांगून चहा आणायला सांगितला. तो बाहेर गेला. या बसा साहेब, बोला, कशी काय आठवण आली आमची? मी त्यांना समोरच्या खुर्चीत हातानेच बसायला सांगितले. अहो, मी मागे आलो होतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट नाही सांगितली. कोणती गोष्ट? मी त्यांना विचारले. एक स्त्री आमच्याकडे आली होती. ती मला म्हणाली की आमचे एक अनाथ आश्रम आहे. मी तुमच्याकडे देणगी मागायला आली आहे. मी त्यांना हो म्हटले, पण जाताना त्या म्हणाल्या की मी इकडे तुमच्याकडे आली आहे, हे कृपया त्यांना सांगू नका, आणि त्या निघून गेल्या. मी त्यांना ड्रॉवरमधून विभावतीचा फोटो दाखवला तर ते म्हणाले, हो हो, याच होत्या त्या, आणि काल पण आल्या होत्या. म्हणूनच मी पुन्हा आलो. मी त्यांनी दिलेला चेक मुकाट्याने घेऊन त्यांचा निरोप घेतला. अचानकच मला एक गोष्ट जाणवली. मी त्या 2 मुलांना बोलावले जे त्या रात्री आले होते. जीवनला त्यांना बोलावून आणायला सांगितले, आणि ते आल्यावर मी त्यांना हिचा फोटो दाखवत विचारले, तुम्हाला याच मावशींनी इकडे आणले होते का? त्याने एका क्षणाचाही विलंब न करता मानेनेच हो म्हटले. मी त्यांना जायला सांगितले आणि जीवनकडे पाहिले. तोही मला खूप घाबरलेला दिसला. पण एक गोष्ट मला जाणवली की जेव्हा या आमच्या आश्रमात किंवा या मुलांवर असे काही संकट आले तेव्हा विभा सावलीसारखी आमच्या सोबतच आहे.